नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता मकरंद आणि जानकी गाडीतून ऋषिकेशला तिथून सोडून घरी घेऊन येतात. आता मात्र गाडीतून खाली उतरल्यानंतर शांती चाळ आता आलेली असते आणि आता लगेच मकरंद गाडीच्या खाली उतरतो आणि म्हणतो की चला, आलं तर तुमचं हे घर. त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की खरंच मकरंद सर, थँक्यू आणि खरंच सॉरी बरं का, तुम्हाला आता माझ्यामुळे खूप लागली असेल, त्रास होत असेल आणि हे बघा तुम्ही आलात म्हणून मी वाचलो. तेव्हा आता मकरंद लगेच हसतो आणि इट्स ओके असं म्हणतो. तर आता जानकी म्हणते की हो मकरंद, अरे हे बघ खरं आहे, थँक्यू सो मच, तुझ्यामुळे आज खरंच खूप मोठी मदत झाली. त्यावर तर मकरंद म्हणतो की मला तर असं वाटतं की मी आता इथून निघालेलं बरे राहील, नाहीतर तुमचं हे सॉरी थँक्यू हे चालतच राहील. त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं चल, मी एका ठिकाणी जाऊन येतो. जानकी त्याला म्हणते की एक मिनिट, कुठे निघालास? अरे आताच आम्ही तुला इतक्या मुश्किलीने सोडून आणलं आणि तू तर लगेच घरात पाऊल टाकण्या अगोदर कुठे जायला निघाला? त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, माझं जाणं गरजेचं आहे, मला जावंच लागेल. त्यावर तर मकरंद हे सर्व बघून लगेच म्हणतो की ऋषिकेश, अरे तू लगेच न सांगता निघतोय आणि ती बिचारी खरंच खूप नाहक टेन्शन घेते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी तू माझी काळजी करू नकोस आणि यापुढे मात्र कोणीही माझ्या वाटेला जाणार नाही याचा बंदोबस्त करायला मी जातोय, आलोच मी, असे बोलून आता ऋषिकेश निघून जातो. कारण त्याला सयाजीला जाब विचारायला जायचं असते. आता लगेच ऋषिकेश निघून जातो तर जानकी त्याला ऋषिकेश ऋषिकेश म्हणून आवाज देते. आता लगेच मकरंद म्हणतो की बघ निघाला, काय म्हणायचं या मुलाला? जानकी म्हणते की हो ना, बघ ना, एकतर याला मी सोडून आणलं आणि माझं मात्र काही न ऐकता हा निघून गेला. त्यावर त्या मकरंद जानकीला म्हणतो की जानकी अगं खरं तर मला आश्चर्य त्याच्या वागण्याचं नाही, परंतु तुझ्या वागण्याचं वाटतं. त्यावर आता लगेच जानकी आता लगेच विचारते की मकरंद, अरे म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं? अगं तू कुणासोबत राहते ज्या मुलाला स्वतःचं सुद्धा काहीच वाटत नाही आणि दुसऱ्याचं तर काही घेणे देणं नाही? ज्या मुलाला तू उडाण टप्पू हा शब्द वापरत होती तो अगदी योग्य होता, कारण आता सुद्धा इतकं सर्व काही घडले तरी सुद्धा काही न सांगता तू निघून गेला, बघ ना. मग याला काय म्हणतात की बेफिक्र म्हणतात. आणि तू मात्र तुझ्या फ्युचरचा काही विचार न करता त्याच्या सोबत राहते. कशासाठी राहते? त्यामुळे कमॉन जानकी, अगं तुझं करिअर सुद्धा असं रिस्की नको करूस. त्यामुळे हे बघ तू तुझ्या फ्युचरचा विचार कर आणि अजून सुद्धा वेळ गेलेली नाही आणि ही फ्लॅटची चावी आहे, तू आता सुद्धा त्या फ्लॅटवर जाऊन राहू शकते. म्हणून तो आपल्या खिशातून चावी काढतो. अगदी निश्चिंत तू तिथे राहू शकते, असल्या कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेण्याचं तुला काही गरज नाही. आणि बाकी आता यापुढे स्वतःचा विचार किती करायचा आणि किती नाही करायचं याचा निर्णय फक्त आणि फक्त तू घेऊ शकते. जानकी आता शांत होते आणि मकरंदचं हे सर्व बोलणं ती ऐकून घेते. त्यानंतर मात्र आता लगेच मकरंद ती चावी द्यायला आपला हात पुढे करतो. जानकी ती चावी घेण्यासाठी हात लगेच पुढे करते आणि ती चावी आपल्या हातात घेते. आता हे बघून मकरंद खुश होत अगदी म्हणतो की गुड डिसिजन घेतलेला आहे तू. जानकी मात्र शांत होत पाहतच असते. मकरंद तिला काळजी घे असे बोलून लगेच आता तेथून निघून जातो. जानकी मात्र आता त्याच्याकडे आणि त्या चावीकडे पाहतच असते आणि विचारात पडते. त्यानंतर आता ऋषिकेश सयाजीरावाच्या घरी येतो आणि तेथील गुंडांना तो चांगलाच मारतो आणि आता जोरात सयाजीराव असे ओरडतो. आता मात्र समोर आता दरवाजा उघडून आत येतो. आतमध्ये आता एक गुंड असतो, तो ऋषिकेश त्याला सुद्धा जो बेदम मारतो आणि जर पुढे आला तर तंगडी तोडून हातात देईल असे म्हणून त्याला सुद्धा डोरात ढकलून देतो. सयाजीराव बसलेला असतो. आता ऋषिकेश अगदी न घाबरता त्याच्या समोर येऊन बसतो आणि म्हणतो की काय रे सयाजी, हे सर्व तूच केलंस ना? तेव्हा आता सयाजी म्हणतो की मी काय केलं ते सांग. त्यावर तर ऋषिकेश त्याला चांगला धमकावतो आणि म्हणतो की हे बघ, अरे उगाच वेळ घेऊन पेडगावला जाऊ नकोस. अरे तू मुद्दाम मला गोडाऊन मध्ये कोंडून ठेवलंस. अरे तू कितीही काही म्हटला तरी सुद्धा माझी पूर्ण खात्री आहे की हे सगळे उपद्रव तूच केलेले आहे, दुसरं कोणी करू शकत नाही. त्यावर तर सयाजी मोठ्याने हसायला सुरुवात करतो आणि ऋषिकेशला म्हणतो की काय रे, तू खुळा आहेस का की सकाळी सकाळी ढोसून आलास आणि त्या पिण्यामध्ये तू बरचळू नकोस. म्हणून आता सयाजी त्याच्या तोंडाला जेव्हा हात लावतो, ऋषिकेश रागाने त्याचा तो हात धरतो आणि चांगलं त्याला धमकावतो की हे बघ सयाजी, एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, त्या दिवशी मात्र मला तुझ्या विरोधात कुठलाही पुरावा सापडला तर त्याच दिवशी मात्र मी तुला नाही जेलची हवा खायला लावली तर माझं सुद्धा नाव मी ऋषिकेश रणदिवे नाही सांगणार. तेव्हा आता सयाजी काही न घाबरता लगेच त्याला हसतो आणि म्हणतो की ऑल द बेस्ट, त्या क्षणाची मी वाट पाहीन. आता ऋषिकेश रागाने मात्र अगदी पाहत असतो. त्यानंतर आता इकडे जानकी विचारच करत असते बोकुळा मावशींच्या बोलण्याचा.
तर हा मुलगा आपल्या चाळीत राहायला का आला हे दोघांची भानगड सुरू होती, म्हणूनच हे सर्व पहिल्यापासूनच चालू होते. आता मात्र जानकीला हे सर्व आठवत असते. जानकी आता ह्या सगळ्याचा विचार करते आणि खूप रडत असते. नंतर मात्र सुमित्रा सुद्धा आल्यानंतर आता बकुळ आणि सुमित्राचे कान भरल्यानंतर ती जानकीला सुद्धा आता वाईट बोलते. जर माझ्या ऋषिकेशला काही झाले तर मी तुला नाही सोडणार, हे सुद्धा आता जानकीला आठवते. आणि या सगळ्या आठवून तिला आता टेन्शन येत असतं. आता जानकी विचार करते की खरंच माझ्यामुळे हे सर्व होत असेल आणि ऋषिकेशचा जीव जर धोक्यात आला असेल तर मात्र मी येथे थांबणं योग्य नाही. ऋषिकेशच्या आई सुद्धा माझ्यावर खूप रागावलेल्या होत्या. माझ्यासाठी दुसऱ्याच्या जीवाची रिस्क नाही घेऊ शकत. एकतर ऋषिकेशने मला मदत केलेली आहे, त्यासाठी मात्र मी कायम मनापासून थँक्यूफुल राहील. परंतु आता मात्र मी येथे नाही राहू शकत. या विषयामधून कायमचं निघून जाणं हे त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी भलंच असेल. त्यानंतर आता सयाजीच्या घरून निघून आता तो ऋषिकेश चहा टपरीवर येतो. तेथे सारंग आणि सौमित्र त्याला भेटतात. सौमित्र आता ऋषिकेशला म्हणतो की दादा, अरे तुझा फोन सुद्धा लागत नव्हता, तुला माहिती आहे की आम्हाला किती टेन्शन आलं होतं. सारंग म्हणतो की नाहीतर काय, अरे बाबा तुझ्या काळजीने मात्र आई रडून रडून अगदी हैराण झालं. तू आम्हाला कळून तर द्यायचं होतं, अरे आम्हाला सांगून जायचं की नक्की तुला कुठे जायचं होतं. सौमित्र म्हणतो की एक्झॅक्टली, आम्ही तुला फोन ट्राय करतो आणि आता फायनली तुझा फोन आला म्हणून आम्ही धावत आलो. सारंग म्हणतो की बघ ना, अरे आम्हाला सुद्धा किती टेन्शन आले होते. ऋषिकेश शांत असतो आणि त्यांना चहा देतो. आता चहा घेतल्यानंतर ऋषिकेश त्यांना सांगतो की हे बघा, मी तुम्हालाच काय परंतु कुणालाच कॉल करण्याच्या परिस्थितीत नव्हतो. अरे हे बघ, सकाळी सकाळी उठून मात्र माल डिलिव्हरी करण्यासाठी मी पुण्याला निघालो होतो आणि वाटेत माझ्यासोबत जे काही घडले तर माझं मला सुचत नव्हतं की मी काय करू ते. त्यावर तर सारंग आणि सौमित्र टेन्शन मध्ये येतात आणि विचारतात की काय झालं होतं. तर ऋषिकेश म्हणतो की सांगतो, मी तुम्हाला सगळं काही व्यवस्थित सांगतो. आता हा जो घडलेला प्रकार आहे ऋषिकेशच्या सोबत तो सर्व काही सारंग आणि सौमित्र यांना सांगतो. आता हे ऐकून सारंग आणि सौमित्र यांना सुद्धा आता सयाजीचा खूप राग येतो. आता सारंग म्हणतो की हे बघ दादा, सयाजीचा मात्र कायमचा बंदोबस्त करायला पाहिजे. तर आता ऋषिकेश म्हणतो की आज अगोदरच करून ठेवलेला आहे, म्हणजे आत्ताच मी त्याच्या घरी गेलो आणि त्याला धमकी देऊन आलो. तेव्हा आता हे ऐकून सौमित्र म्हणतो की काय बोलतोस. ऋषिकेश म्हणतो की हो, कारण मला खात्री नाही तर पूर्णपणे संशय आहे की हे सगळं काही अगदी त्या सयाजीनेच केले, त्यानेच ती माणसं पाठवली आणि मला किडनॅप केलं असेल. त्यावर आता सौमित्र म्हणतो की दादा, अरे तू एकटा कशाला गेला होतास, त्या माणसाने जर तुला काही केलं असतं तर मात्र काय झालं असतं, आम्हाला सोबत घेऊन जायला हवे होते. त्यावर आता सारंग विचारतो की दादा, अरे तुला फार तर लागलं नाही ना. तर ऋषिकेश म्हणतो की अरे तो सयाजी मला काय करणार आहे बरं, त्याला जगायचं नाही का. आणि हे बघा बरं, तुम्ही दोघंही आता काळजी करू नका, मी ठीक तर आहे ना. मला तर असं वाटतं की तुम्ही घरी जा आणि आईला सांगा की मी सुखरूप आहे म्हणून. तेव्हा आता सारंग म्हणतो की नाही, मी आता घरी नाही येऊ शकत, मी तुझ्यासोबत येणार आहे. ऋषिकेश म्हणतो की अरे कशाला माझ्यासोबत येतो. सारंग म्हणतो की नाही, आता मी तुझं नाही ऐकणार. सौमित्र म्हणतो की दादा हे बघ, अरे तो नाही ऐकणार, तू त्याला सोबत घेऊन जा बरं. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो हो चल आपण चहा पिऊन जाऊ. तर ऋषिकेश म्हणतो की चल बरं, आणि अजून तुला काही खायचं वगैरे आहे का. सारंग म्हणतो की नाही. त्यानंतर मात्र आता इकडे मकरंद आणि ऐश्वर्या तिथे सयाजीच्या घरी असतात. तर आता सयाजी आपल्या मुलीला ऐश्वर्याला म्हणतो की ए पोरी, तू ह्या मकरंदला मदत करते हे ठीक आहे, परंतु ते बेनं मात्र इथे आलं होतं. त्यावर तर हे ऐकून मकरंद आणि ऐश्वर्या पाहतच असतात. तर ऐश्वर्या विचारते की डॅडा अहो काय झालं. त्यावर आता सयाजी म्हणतो की अगं तो इथे आला आणि मला धमकी देऊन गेला. त्यावर आता हे ऐकून आता ऐश्वर्या विचारते की काय बोलता डॅडा. तर सयाजी म्हणतो की हो, त्याला तर असं वाटलं हे सर्व मीच केलं म्हणून. त्यावर तर ऐश्वर्या लगेच भडकते आणि म्हणते की डॅडा अहो त्याची हिंमतच कशी झाली तुम्हाला इथे येऊन धमकी देण्याची. जेव्हा तो इथे आला ना तेव्हा मी इथे असायला हवं होतं, मी बरोबर त्याला सरळ केलं असतं. त्यावर आता सयाजी म्हणतो की हे बघ पोरी, अगं शांत घे, कारण मला माहिती होतं की हे सर्व होणार आहे म्हणून. तू काही पण काळजी करू नको, मी त्याच्याकडे बघून घेईल. आणि हे बघा तुमच्या दोघांचं जे काही सुरू आहे ते सर्व चालून द्या. आता मात्र सयाजी आतमध्ये निघून गेल्यानंतर आता ऐश्वर्या खूपच भडकते आणि मकरंदला म्हणते की तू बघितलंस ना मी त्या ऋषिकेशचा रागराग का करते म्हणून. माझ्या घरात येतो आणि माझ्या डॅडाला धमकी देऊन जातो, त्याची इतकी हिंमत झालीच कशी. मी त्याला आता नाही सोडणार म्हणून ऐश्वर्याची खूप तळतळ होत असते. तर मकरंद म्हणतो की ऐश्वर्या अगं शांत हो, तू त्याला नको सोडू, परंतु शांत तर होशील. आणि हे बघ अगं तुला माहिती आहे का, त्या जानकीच्या हातात मी घराची चावी दिली आणि तिने ती चावी घेतली सुद्धा, म्हणजे याचा अर्थ काय होतो बरं. आणि हे बघ ती सरळ मात्र त्याच्या घरातून आता बाहेर पडेल आणि तिला जेथे जायचं असेल तेथे ती आपल्या रूम मध्ये राहायला येईल. आता त्यानंतर तो एकटा राहील, मग तुला जो काही सूड त्याच्याबरोबर उगवायचा आहे तर तो उगू शकते. आता मात्र तू शांत हो. तर आता ऐश्वर्या म्हणते की बरं ठीक आहे.
त्यानंतर आता इकडे जानकी घर सोडण्याचा निर्णय घेते की आपल्यामुळे ऋषिकेशच्या जीवाला काही बरं वाईट व्हायला नको, आपणच इथून निघून गेलेलं बरं राहील. म्हणून त्यासाठी आता ती ऋषिकेश घरात नसताना त्यासाठी चिठ्ठी लिहित असते की हाय उडान टप्पू, हाय. आणि हे बघ, खरं तर तुझी आणि माझी ओळख ही खूप विचित्र पद्धतीने झाली आणि ते क्षण तिला आठवतात. सुरुवातीला आपल्या दोघांमध्ये खूप असे कळत ना आणि नकळत गैरसमज होत गेले, परंतु नंतर मात्र तुम्हाला कळत गेला. म्हणून जानकीचा चेहरा ऋषिकेशच्या बाबतीत आता खुललेला असतो आणि ती सगळं काही त्या चिठ्ठीत लिहित असते. ऋषिकेश तुम्हाला खरंच खूप हेल्प केली, छेड काढणाऱ्याला कसं अगदी कडक भाषेत उत्तर द्यायचं ते तू मला शिकवलंस. आणि तेव्हा मात्र जानकीला तो घडलेला प्रकार आहे तर तो क्षण डोळ्यासमोर येतो आणि त्याबद्दल थँक्यू, त्यासाठी मी कायम तुझी ऋणी असेल. आता हे जानकीला आठवून जानकी खरंच आता ऋषिकेशच्या खूप जवळ आलेली असते. आणि हे बघ, अरे काकूने जेव्हा मला घराच्या बाहेर काढलं तेव्हा तू सुद्धा कसलाच विचार न करता मला तुझ्या घरात राहा म्हणालास. तर जानकीच्या डोळ्यासमोर तो क्षण येतो आणि तिला सगळं काही आठवते आणि एक एक करून आता ती ऋषिकेशची अगदी थँक्यू म्हणून त्या चिठ्ठीमध्ये आपलं मनोगत लिहित असते. माझ्यासाठी तू घराच्या बाहेर राहायला तयार झाला, झोपायला, आणि आता तू मला तुझ्या घरात राहून दिलंस. खरंच ऋषिकेश, तू खूप चांगला आहेस. साठी तू स्वतः रात्रभर बाहेर झोपलास, तो पण एकटाच, अगदी थंडीत कुडकुडत. हे सुद्धा क्षण आता जानकीला आठवतात. अरे नाहीस रे, एवढंच कोणीच कोणासाठी करू शकत नाही, एवढं तू माझ्यासाठी केलंस. आणि खरंच तू मनाने खूप चांगला आहे, परंतु मला असं वाटतं की माझ्यामुळे मात्र तुला खूप गोष्टी फेस कराव्या लागतात. म्हणून आता जानकीच्या डोळ्यात पाणी सुद्धा आता ती चिठ्ठी लिहित असताना येत असते. आणि हे पण मला ते मान्य नाही, म्हणूनच आता हे घर सोडण्याचा निर्णय मी कायमचा घेतलेला आहे. आणि हे बघ ऋषिकेश, अरे मला सुद्धा आता हे मान्य नाही. आता मी कायमची तुझ्यापासून दूर जात आहे, कारण माझ्यामुळे तुला कोणताही प्रॉब्लेम नकोय. तर आपण दोघे एकत्र राहिलो आणि त्याने जर प्रॉब्लेम होणार असेल तर आपण एकत्र न राहिलेलंच बरं राहील. म्हणून हे बघ, मी तुला असं न सांगता घर सोडून जाते, त्याबद्दल सॉरी. आणि आय होप तू रागवणार नाहीस आणि प्लीज तू मला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. थँक्यू सो मच ऋषिकेश, तुझी जत्रेवाली. असं मात्र आता ती आपल्या डोळ्यात पाणी आणत आता ही चिठ्ठी लिहिते. आणि आता ती चिठ्ठी लिहून झाल्यानंतर ती आता स्वतः म्हणते की खरंच ऋषिकेश, माझ्यामुळे जर तुला काही झाले तर मी स्वतःला माफ नाही करू शकत, म्हणून आता मी चालले. असं बोलून आता जानकीच्या डोळ्यात पाणी येते. जानकी बॅग वगैरे घेते आणि आता बाहेर येते. आता मात्र ती बॅग वगैरे घेऊन दरवाजा बंद करून बाहेर येते. जानकीला खूप वाईट वाटत असतं, परंतु आता तरी सुद्धा आपल्यामुळे ऋषिकेशला काही त्रास नको यासाठी ती आता ऋषिकेशचं हे घर सोडून जात असते. आता मात्र लगेच जानकी इकडून ह्या साईडने जात असते. जानकीचं लक्षच नसतं आणि ऋषिकेश सारंग गप्पा करता करता मध्ये एक नारळाचं झाड असते आणि एका साईडने जानकीने ही इकडून घर सोडून जाते आणि दुसऱ्या साईडने ऋषिकेश आणि सारंग घरी येतात. आता मात्र दरवाजाला कडी असते, म्हणून आता ऋषिकेश म्हणतो कडी बंद करून आता म्हणजे जानकी कुठे गेली असेल, म्हणून तो आता दरवाजा उघडतो आणि आत येतो. तेव्हा मात्र आता सारंग जेव्हा आत येतो आणि खोली पाहतो आणि म्हणतो की दादा, अरे खूपच मस्त आहे खोली, तू सामान वगैरे खूपच भारी लावले रे, काय नक्की, आणि बघ ना बाप्पा सुद्धा आहे तुमच्या इथे. म्हणून सारंग लगेच बाप्पाला हात जोडतो. आणि आता मात्र ऋषिकेशचं डोकं खूप दुखत असते, तो डोक्याला अगदी हात लावून बसलेला असतो. तर सारंग आता देवबाप्पाला नमस्काराला करायला जातो, तोच तिथे त्याला ती चिठ्ठी सापडते आणि त्यात म्हणजे आता उडान टप्पू हे नाव लिहिलेलं असतं ना जानकीने अगोदर. सारंग आता वाचतो आणि म्हणतो की उडान टप्पू. आणि सारंग त्याला म्हणतो की काय आहे बघ बरं. आता ऋषिकेश जेव्हा ती चिठ्ठी वाचतो तो ऋषिकेश खूप नाराज होतो. सारंग आता इकडे तिकडे पाहतो आणि म्हणतो की अरे मागे सुद्धा खूप जागा आहे रे. आता मात्र ऋषिकेशचे होश उडतात. आता मात्र ऋषिकेश पाहतो तर आता म्हणजे असं म्हणतो, तर सारंग त्याला विचारतो की काय रे काय झालं. आता ऋषिकेश म्हणतो की जानकी घर सोडून गेली. अरे ती कुठे गेली असेल, परंतु सारंगला इतका आनंद होतो. सारंग म्हणतो की काय जानकी घर सोडून गेली, अरे बरं झालं ती एकदाची गेली, कुठे काय जाईना, आपल्याला काय करायचं. परंतु ऋषिकेशला खूप टेन्शन येते. ऋषिकेश आता रागावून म्हणतो की सारंग तू काय बोलतोस. आता सारंग म्हणतो की दादा, अरे तुझ्या मागे तिची किती कटकट होती, बरं झालं ते एकदाची घर सोडून निघून गेली. आणि हे बघ, अरे दादा जेव्हा त्या आईला कळेल ना ती पोरगी घर सोडून गेली म्हणून, आईला इतका जबर आनंद होईल, तिला इतका आनंद होईल, ती इतकी खुश होईल, काय सांगू तुला मी. त्यावर आता ऋषिकेश सारंगला विचारतो की अरे म्हणजे काय. सारंग म्हणतो की अरे बघ ना, जेव्हा काल आम्ही तुला इथे बघायला आलो होतो आणि तेव्हा मात्र आता काल आईने त्या पोरीला इतकं सुनावलं की ती पोरगी घाबरली होती. म्हणून सारंग खूप हसत असतो.
बरं तर ऋषिकेश विचारतो की नक्की काय झालं. सारंग म्हणतो की काय झालं म्हणजे काय, जेव्हा आता काल तुला भेटायला मी आणि आई इथे आलो होतो, इथे आल्यानंतर मात्र असे कळले की आता दाराला कुलूप होते आणि तू मात्र घरी नव्हता. मग आईने ठरवलं की जोपर्यंत ऋषिकेशची म्हणजे तुझी आणि आईची भेट होत नाही तोपर्यंत येथून आता आई जायला तयार नव्हती. मग मी म्हंटलो की चला बसा, दादाची वाट पाहूयात. आणि तेवढ्यात काय झालं तर ती पोरगी दाराशी आली. मग आईने मात्र आल्याला त्या मुलीला ओळखले की ही तीच पोरगी आहे की देवळात अगदी माझ्याशी कचाकच भांडली होती म्हणून. आई मात्र तिला असली भडकली आणि इतकी बोलली तिला, मला ते ऐकताना इतकी मज्जा आली दादा, काय सांगू तुला. आणि आई तिला काय म्हणाली तुला माहिती आहे का दादा. आई तिला असे म्हणाली, तू माझ्या मुलासोबत त्या घरात राहतेच कशाला, आणि हे बघ माझा मुलगा घरात आला नाही म्हणजे तूच त्याला अडकवलं असेल, असे काही आई तिला बोलत होती आणि ती फक्त ऐकून घेत होती. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय सांगतोस, आई जानकीला इतकं बोलली. आता सारंग अगदी हसून म्हणतो की हो इतकं बोलली. तर ऋषिकेश खूप टेन्शन मध्ये दिसतो. तर सारंग त्याला म्हणतो, अरे तू इतक्या टेन्शन मध्ये येऊन का हे सर्व विचारतो बरं. अरे ती पोरगी गेली तर जाऊन दे, आता अख्खी खोली तुझी झालेली आहे. अरे आपल्या मागची कटकट गेली. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सारंग प्लीज, अरे तू असं तिच्याबद्दल विचार करून घेऊ नकोस. अरे ती बिचारी हे घर सोडून जाणार तरी कुठे, कारण या मुळशीमध्ये तिचं कोणीही नाही. आणि अरे ती असं कसं जाऊ शकते म्हणून ऋषिकेशला खूप टेन्शन येते. सारंग म्हणतो की काय बोलतो. ऋषिकेश म्हणतो की काही झाले तरी मी तिला कुठेही नाही जाऊन देणार, मी तिला शोधायला चाललो, मी तिला नाही जाऊन देणार म्हणून ऋषिकेश धावतच जातो. आता सारंग सुद्धा ऋषिकेशच्या मागे दादा दादा करत जातो. तेव्हा आता सारंग अगदी त्याच्या मागे धावत येत असतो आणि ऋषिकेश पुढे जानकीला शोधायला धावत येत असतो. आता सगळे लोक चाळीतील पाहत असतात यांना काय झालं असेल. त्यानंतर मात्र आता इकडे जानकी मात्र आपली बॅग वगैरे घेऊन तेथे स्टँडवर येते आणि तेथील दादांना विचारते की बस गेली का. तेव्हा आता ते नाही म्हणतात. त्यानंतर मात्र आता इकडे जानकी तेथे उभी राहते आणि मकरंदचा तिला कॉल येतो. तेव्हा मात्र आता मकरंद तिला विचारतो की जानकी तू कुठे आहे आणि कसला आवाज येतो. तर जानकी म्हणते की मकरंद मी जाते. तर आता मकरंद विचारतो की कुठे जाते. तर जानकी म्हणते की मी मधुहोंकडे आश्रमात जाते, कायमचं मी तिकडे जाण्याचं ठरवलेलं आहे. आता मकरंद तिला विचारतो की अगं पण तू का जातेस. तेव्हा आता जानकी म्हणते की ते मी तुला नाही सांगू शकत, मी नंतर तुला सगळं काही सांगेल. मकरंद विचारतो की अगं पण काय झालं, काही प्रॉब्लेम झालं का, असं एकाकी जाण्याचा तू निर्णय का घेतलास. अगं हे बघ जानकी, तू एकटी नाहीस, मी आहे ना तुझ्या सोबत. आणि हे बघ जर तुझ्या राहण्याचा प्रश्न असेल तर मी तुला अगोदरच सांगितलं आपल्या फ्लॅटची चावी असेल, चावी सुद्धा मी तुझ्याकडे दिलेली आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की मकरंद म्हणतो की हे बघ जानकी, अगं तू जर भाड्याविड्याचा विषय म्हणजे विचार करत असशील आणि ते मी तुझ्या पगारातून कट करेल, बास झाले ना तुझे समाधान. पण तू असं एकाकी जाऊ नको. अगं तुझ्यासारख्या मुलीला तुझे स्वप्न आणि करिअर अगदी पूर्ण करायचं आहे. तू जी स्वप्न बघितली तर ती तुला पूर्ण करूनच जायचं आहे ना. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघ मकरंद, माझ्यासारख्या मुलीला तिचं हे स्वप्न पूर्ण करण्याला इतकं डोहीजड जाईल असे कधीही वाटले होते. त्यावर आता लगेच मकरंद तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. जानकी हे बघ, तू विचार का करतेस. अगं तू हार मारण्यातील मुलगी नाही, तुला तुझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्यावर त्या जानकी म्हणते की हे बघ मी हार नाही मानत, परंतु काही दिवस मला मधुहोंकडे आश्रमात जायचं आहे. म्हणून जानकी आता रडत असते. मला मधुहोंची फार आठवण येते, खूप मला एकटं वाटतं. आणि हे बघ मी थोडे दिवस तिकडे राहील आणि पुन्हा इकडे येईल आणि पुन्हा मात्र मी नव्याने सुरुवात करेल. पण प्लीज तू मला आता थांबू नकोस, मी जाते. म्हणून जानकी आता मकरंदचा फोन कट करते. शेवटी तिला मधुहोंकडे जायचं असतं. मकरंदला आता खूप अगदी आणखीनच टेन्शन येते. मकरंद लगेच गाडीमध्ये बसतो आणि जानकीकडे तो यायला निघलेला असतो. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश मात्र धावतच येतो. स्वतःचा तो विचार करत नाही, जानकीला शोधायला येतो. सारंग त्याच्या मागे धावत असतो दादा दादा करत, परंतु ऋषिकेशला कशाचंही भान नसतं. शेवटी काही झाले तरी जानकीला कुठेही त्याला जाऊन द्यायचे नसते, त्याला थांबवायचं असतं. आता सारंग आधी या ऋषिकेशच्या मागे पळत असतो आणि म्हणतो की दादा, अरे तू कशाला तिला शोधतोस, तिला जायचं असेल तर जाऊन दे, तू कशाला तुझ्या जीवाची इतकी ओढताण करतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सारंग हे बघ, तुला जर जायचं असेल तर तू जाऊ शकतो, परंतु काही झाले तर मी जानकीला कुठेही नाही जाऊन देणार. मी तिला शोधायला जाणार म्हणजे जाणारच, त्याशिवाय मी परत नाही जाणार. तेव्हा आता सारंग त्याला विचारतो. अरे सारंग लगेच म्हणतो की तिचं आणि तुझं भांडण होतं, ती तर तुझ्या डोक्यामध्ये जात होती. अरे मग तू का कशाला शोधतोस. आणि हे बघ दादा, अरे आई म्हणते ते बरोबर आहे. आता मात्र सारंगची बडबड चालूच असते. आता ऋषिकेशला खूपच राग
राग येतो. ऋषिकेश म्हणतो की हे बघ सारंग, अरे तू सगळ्याच माणसाबद्दल असा विचार का करतोस? अरे हे बघ माणसांचे आणि आपले अनेक जणांचे वाद होत असतात. अरे आपल्याला अगदी माणूस अगदी इतका वेडावाकडा वाटत असतो, परंतु माणूस जेव्हा आपल्याला कळतो ना तेव्हा ती गोष्ट वेगळी असते. जेव्हा आता म्हणजे माणूस आपल्याला केव्हा कळतो की जेव्हा आपण त्याच्या सहवासात राहतो तेव्हा. आणि हे बघ अरे जानकीला मी व्यवस्थित ओळखलेलं आहे. माझ्या बाबतीत जे काही अगदी घडलं त्यात तिची खरंच काही चूक नाही. आणि हे बघ अरे आईचं सुद्धा तिच्या बाबतीत गैरसमज झालेला आहे. आणि तुला कसं सांगू, हे बघ सारंग तू घरी जा, अरे मला जानकीला शोधायचं आहे. तेव्हा आता सारंग पुन्हा आता ओरडतो की दादा. आता ऋषिकेशला इतका राग येतो जोरात तो सारंगवर ओरडतो आणि म्हणतो की जा म्हटलं ना तुला. आता सारंगला इतकं वाईट वाटतं. आता मात्र सारंग अगदी स्तब्ध उभा राहतो. ऋषिकेशकडे त्याच्याकडे पाहत असतो आणि ऋषिकेश तेथून धावतच पुन्हा निघून जातो. सारंग आता विचार करतो की त्या मुलीसाठी त्या पोरीसाठी दादा चक्क माझ्यावर ओरडला, नक्की काहीतरी गडबड आहे म्हणून ऋषिकेश धावतच असतो आणि जानकी तिकडे स्टँडवर असते. आता सारंग असे म्हणतो की नक्की यांच्यात काहीतरी गडबड आहे म्हणून तो सुद्धा पुन्हा ऋषिकेशच्या मागे येत असतो. आता इकडे हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता मात्र ऋषिकेश जानकी जवळ येतो आणि तिचा हात आणि बॅग वगैरे धरून म्हणतो की चल घरी चल. तर जानकी मात्र ऋषिकेशचा हात धरते आणि म्हणते की माझ्यामुळे तुझ्या जीवाला जर धोका असेल तर मात्र मी नाही येऊ शकत. तेव्हा आता ऋषिकेश जानकीचा हात धरतो आणि म्हणतो की तुला यावं लागेल. तेव्हा मात्र आता जानकीची तिकडे गाडी सुटली असे ओरडत असतात. आता ऋषिकेशने तिची बॅग धरलेली असते आणि जानकी पाहत असते. त्यानंतर आता इकडे सारंग सगळं काही सुमित्राला येऊन सांगतो. सुमित्रा म्हणते की परमेश्वरा, आता ऋषिकेशच्या बाबतीत काही आणखीन विपरीत घडायला नकोय आणि नाहीतर आणखीन प्रॉब्लेम्स वाढतील. त्यानंतर आता नाना ही सौमित्रा आणि सारंगला विचारतात ऋषिकेशच्या खोलीत राहते ती मुलगी कोण आहे. तेव्हा आता सौमित्रा आणि सारंग तर खूपच घाबरतात. आता लगेच सौमित्र विचारतो की नाना तुम्हाला हे सर्व कसे कळाले. तर आता नाना त्यांच्याकडे पाहत असतात. तर मित्रांनो पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.